रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते आणि आपल्या डेली ब्लॉग आणि शेतातल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा आलेलं आहे, आता सगळं काम आवरलं आणि शेतामध्ये आलो. तर बघा शेतात आम्ही अगोदर गेलतो फाट्या बांधायला डाळिंबाच्या. तर डाळिंबाच्या कायच्या बांबू केलेले मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि आता तर लॉंग व्हिडिओ तर मी सांगते दिशीच्या काकांचं काय काम चालू आहे. तर दिशीच्या काकांचं चालू आहे डाळिंबाच्या बिना कामाच्या फाट्या छाटायचं काम. तर मागच्या एका लॉंग व्हिडिओमध्येच नवीन करवत आणलेली, नवीन परत कातर, छाटणीची कातर पण होती त्यासोबत आणि ते चालू होतं छाटायचं काम. तर ते छाटायचं म्हणजे ते ना फाट्या आहे ना जास्त झाल्या खाली आणि तर हवा लागत नाही आपल्या फळांना, फवारणी व्यवस्थित होत नाही, म्हणून दिशीच्या काकांचं चालू आहे असं काटायचं काम. ज्या खालून ज्या फवारणीवर जाते ना ती प्रेशरनी, तर ती काही फळांना पोचत होती, काहीला पोचत नव्हती. मग फळं थोडं डॅमेज होते ना, मग फवारणी जर व्यवस्थित नाही झाली तर. तर दिशीच्या काकांचं चालू आहे आता छाटायचं काम. आणि समोशी गेलं तर आम्ही म्हणजे अगोदर तार बांबूचे ते कैची ना थोडी ढिली झाली, मग बांधायचं कॅन्सल केलं आणि मग नंतर बांधू म्हटलं आणि इकडं आले मग रानामध्ये. तर इकडं चालू आहे छाटणी आणि दिशीच काकांचा एन्जॉय आहे, जुने गाणे ऐकायचं. तर बघा त्यांना लई जुने गाणे आवडते. तर बघा चालू आहे कात्रीना छाटणी करायचं काम. याच्यानंतर आपल्याला काटा छाटणी नाही घ्यायची का हो? नाही का? गेल्या वर्षी केली ती काटा छाटणीवर का, पण आता फाट्या दाटीतल्या मोकळी हवा मोकळी राहीन असं फाट्या गेल्या मस्त खालीहून बरं का. बघा बुडापासून पूर्ण विना कामाचे ती शूट ते असतं ते सगळं काढून घेतलं बरं तिने. किती दिवसात होती बरं तुम्हाला छाटून? 15 दिवस. 15 दिवस. दररोजची एक गल्ली म्हणजे रोजानी माणूस नाही लावायचं, पण घरच्या घरी सगळं काम हँडल करायचं. तर त्यांना दिशीच्या काकांना शेतीची इतकी आवड आहे का बस लगी, आणि त्यांच्याबरोबर आम्हाला सवय लावली. दररोज शेतीत रानात आल्याशिवाय कामच होणार नाही. दररोज काही ना काही काम करावंच वाटतं रानामध्ये येऊन. तर बघा त्यांचं चालू आहे आता. ती काढ ती मोठली दोन. बघा मस्त असं छाटणी झालेली आहे झाडांची. आता फवारणी पण एकदम व्यवस्थित होईल. आता खालचं गवत पण घेतात काय लगे त्याच्याबरोबर, ते कापू आम्ही नंतर. जास्त जाड असलं का ते करवतीनं कापून घ्यायचं, कारण की जाड जाड अशा मनगटासारख्या फाट्या आहे काही काही, आणि काही शूट पण निघले आहे ना सगळे. शेतकऱ्याला असंच घाम आला तरच शेती पिकती व्यवस्थित, नाही का? आता सुट्टी उन्हाची का घ्यायची. तर बघा आमच्या असे रानात काही ना काही दररोजचे कामं चालू असतात. आता हे वाळलेल्या फाट्या बघा किती फाट्या याला वाळलेल्या, अशी हे सगळ्या कट करून टाकायच्या. आणि कसं फळं आपण जर फळं तोडायला जर गेलं ना तर त्या टोचात इकून म्हणजे ते बी एक काम आपलं सक्सेस होतं बरं का. फळं तोडायच्या टायमाला टोचणार नाही, काहीच नाही. तर बघा आले मी दिशीच काकाला पाणी यायला. ऊन खूप पडलं ना हो, लईच ऊन पडलेलं आहे. मग म्हणलं आता हे बघा जार आणलेला आहे मस्त थंड पाण्याचा भरून, आणि जारमध्येच पाणी थंड राहतं, तसं मग पाणी ना जास्त गरम होतं स्टीलच्या भांड्यामध्ये. तर आता मी दिशीच काकांना पाणी घेऊन जाते. तरी हे बघा आपलं तुम्हाला म्हटलं ते ना आम्ही सुताळ्या बांधायचं काम चाललं आहे आमचं, झाडं फाट्या. तर बघा इकडं हे चाललेलं आहे असं काम आपलं. अशा कायच्या बनवायच्या आणि
तर इकडले झालं बरं का. आणि इकडलं राहिलेलं आहे एवढं, म्हणजे आता राहिल्या 5 गल्ल्या राहिलेल्या आहे आमच्या सगळ्या. तर तेवढ्या 2 दिवसात होतील असं वाटतं, कारण की वेळ खूप लागतं. कारण की हार्ड काम असतं आणि ते व्यवस्थित झालं पाहिजे. नाहीतर मग आहे ना पाऱ्या वावदनं पडतं झडतं लय कुठं नाही होते चिखला पाण्याचं. आणि आता तर रान आलेलं आहे काळं, मग थोडा ताणच होत जाईल. तर बघा असं काम चालू आहे ना. आता त्याला मी पाणी घेऊन जाते. थंड पाणी मस्त प्या. अजून किती झाडं घेता हो? एवढी घेते का? मग मी चालते आता पुढं, आम्हाला बी दळणं करायचे. चला आता आपण जाऊ घरी. फळं बघा कसे झुमके लागलेले बघा, असे लागलेले गठ्ठीचे गठ्ठे मस्त, असं हिरवी हिरवी गार मस्त फळ आहे. चला आता थोडं उन्हाचं घरी जाऊ आणि दर्शिक दळण भरडण आपलं करावंच लागत होतं थोडंफार. तर बघा असे मस्त असे माळा लागलेले बघा. त्याला आपण तार बांबू सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे ना, तर भारी झालेलं आहे. उंचवर आटकून मस्त. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि उन्हाची काळजी घ्या, खूप ऊन पडलेलं आहे बरं का आमच्याकडं. तो खूप असं इतकं ऊन पडलेलं आहे ना बस. तर इकडं बघा आपला घास डोंगळे घास बघा, घासाला आत्ताच पाणी दिलं. आणि उन्हाचा कसा घास दम नाही धरीत ना हो, वरचीवर म्हणजे 2च दिवसाला पाणी लागत. लगे तिसऱ्या दिवशी पाण्यावरच येतो, लगे 2 दिवसातच. पण घासाची वाढ पण एकदम मस्त आहे, चालू आहे ना. घास कापायचं चालू आहे, पाणी भरायचं चालू आहे, दोन्ही कामं चालू राहते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी माऊली.